मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी मिरचीवर ताकंडी आपण वापर केला आहे, तर याच्याबद्दल आजची आपण सगळी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांनी ताकंडीचा वापर आपल्या वेगवेगळ्या पिकांवर केला आहे. मग ते दोडका असेल, वांगी असेल, टोमॅटो असेल किंवा नवीन आपलं मिरची पीक असेल. मका पिकावरही खूप सारे शेतकऱ्यांनी केला आणि त्यांना एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. त्यासोबतच भरपूर शेतकऱ्यांची रिप्लाय आल्याच्या नंतर आजचा हा आपला नंतरचा व्हिडिओ आहे. आणि तो म्हणजे मिरची पिकावर जे ताकंडी आपण वापरलंय, तर त्याचा फायदा किती झालाय, कशा पद्धतीने झालाय आणि वापर आपल्याला कशा पद्धतीने करावा लागणार आहे, जेणेकरून इतर खतांचा खर्च हा आपला कमी होणार आहे. आणि जी स्टेज आहे, मिरचीची कोणतीही स्टेज असू द्या, त्यात आपण योग्य वापर कशा पद्धतीने करणार आहोत त्याची आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सगळी माहिती तुम्हाला सविस्तर समजेल आणि वापर कसा करायचा याची पण माहिती तुम्हाला होऊन जाईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला मी एक फोटो दाखवतोय. हा फोटो पहा. हे आपलेच एक शेतकरी आहेत की ज्यांनी ताकंडी वापर केल्यानंतर फोटो पाठवलाय. विशेष म्हणजे हा जो प्लॉट आहे तर हा ओपन प्लॉट आहे, मल्चिंग वगैरे काहीही या प्लॉटवर नाहीये. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे ओपन प्लॉटवर जर मिरची प्लॉट आहे, तर अशा प्लॉटवर शक्यतो रोगराईची जी प्रमाण आहे, तर हे खूप जास्त प्रमाणात येते. लवकर बुरशीचा अटॅक होतो किंवा मग व्हायरसचा अटॅक होतो. अशा परिस्थितीत सुद्धा ओपन प्लॉटवर आपण याचा पुरेपूर फायदा करू शकतो. याचं एक उदाहरण. तर आता हे वापर आपण कसा करायचा आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे जो सुरुवातीचा कालावधी आहे, सर्वसाधारणतः 15 ते 21 दिवस. या पहिल्या आठवड्यामध्ये 15 ते 21 दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला एक फवारणी घ्यायची ताकंडीची आणि एक ड्रिंचिंग घ्यायची. हे दोन्हीही करणं गरजेचं आहे. दोन्ही याच्यासाठी करणं गरजेचं आहे की ज्या आपल्या जमिनीमध्ये जे काही जीवाणू असतात, जे सुप्तावस्थेत असतात, आणि खास करून काय होतं की आपण कधीही जैविक खतांचा जास्त वापर करत नाही. वापर केला तरी थोडेफार प्रमाणात आपण वर्षात एखाद्या किंवा एक दोन प्रोडक्टचा वापर करतो आणि त्याच्यानंतर आपण त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आपल्याला सुप्तावस्थेत असलेले जीवाणू सक्रिय करण्यासाठी आपल्याला हे ताकंडी देणं महत्त्वाचं आहे. तसंच ताकंडीमधून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, त्यासोबत झिंक, कॉपर, मॅग्नेशियम, कोबाल्ट अशी जी न्यूट्रिएंट्स आहेत, तर ही न्यूट्रिएंट्स सुद्धा याच्यापासून मिळतात. आणि विशेष म्हणजे ह्युमिक ऍसिड सुद्धा आपल्याला त्यापासून मिळतं. म्हणजे जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट आपल्याला ताकंडी खतातून मिळते. म्हणून याची ड्रिंचिंग तेवढीच महत्त्वाची आहे. सोबत जी आपली ताकंडीमध्ये जी गुणधर्म आहेत, मग ते कीटकनाशक गुणधर्म असतील किंवा बुरशीनाशक गुणधर्म असतील, हे सगळेच आपल्या पिकाला लागू होतात, जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगला रिझल्ट तिथे मिळतो. आणि फवारणी याच्यासाठी की याच फवारणीमुळं आणि ताकंडीच्या गुणधर्मामुळं बरीचशी कीड ही नष्ट होते. सोबत व्हायरल जे थोडंफार व्हायरल आपल्या पिकावर दिसतं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या पिकावर दिसतं, तर ते पण नाहीसं होतं. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे हीच प्रश्न असतात की आपण कोणत्या अवस्थेत वापरायचे. काहींचे मिरची चालू असताना येतं, तर काहींचं अगदीच मिरची 2 महिन्याची झाल्यावर त्यांचा प्रश्न असतो. तर ताकंडी जी आहे, तर हे आपण कोणत्याही स्टेजला, कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही वातावरणात वापरू शकतो. फक्त एक वातावरण असं असेल की जिथे तुम्हाला रिझल्ट कमी मिळेल किंवा न्यूट्रल असू शकतो, आणि ते म्हणजे पावसाळ्याचं वातावरण. तर हे वातावरण जर सोडलं तर इतर वातावरणामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी याचा वापर करायचा आहे. मिरची पीक असेल, भेंडी असेल, कोणतंही पीक असू द्या, तुमचं एवढा गहू असू द्या, प्रत्येक पिकावर याचा आपण वापर करू शकतो. वापर करताना काय करायचं की हे जे द्रावण आपण तयार केलेलं आहे, सर्वसाधारणतः 15 लिटरच्या पंपासाठी हे 200 मिली वापरायचं आहे. आणि 20 लिटरचा जर पंप असेल तर त्याला 250 मिली वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला ड्रिंचिंग करायचं असेल तर ड्रिंचिंगसाठी आपल्याला सर्वसाधारण एका एकरसाठी 4 ते 5 लिटरपर्यंत याचं प्रमाण वापरायचं आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर इतर खतांचा खर्च तुम्हाला कंटिन्युअसली कमी ठेवायचा असेल आणि जमिनीची जर प्रत वाढवायची असेल, तर किमान महिन्यातून 1 ते 2 डोस हे आपले झालेच पाहिजे. मग ते तुम्ही एखादी फवारणी द्या किंवा एक ड्रिंचिंग द्या, किंवा दोन्हीही फवारणी किंवा दोन्हीही ड्रिंचिंग द्या. मुळात पिकांसाठी सगळंच गरजेचं आहे. आणि आज जर आपण हे सगळं कॉम्बिनेशन खत घ्यायला जर गेलो तर जवळपास 3-3.5 हजार रुपये आपल्याला सगळ्या खतांना मिक्स करायला जातं. आणि हेच आपण 300-350 रुपयामध्ये घरी तयार करू शकतो. तर याच्यासारखा दुसरा डोस माझ्या मते अजून तरी नाहीये. आपण वेगवेगळ्या पिकांवर, ऑलमोस्ट याचा सगळ्याच पिकांवर ट्राय झालाय. प्रत्येक पिकांवर याचा रिझल्ट आहे. मुळात म्हणजे 100% ज्या शेतकऱ्यांनी वापरले त्यापैकी ऑलमोस्ट 95% शेतकऱ्यांना रिझल्ट आले. 5% शेतकऱ्यांना आले नाहीत किंवा आले नसतील. तर याचं कारणही असू शकतं की त्यामध्ये त्यांना क्वालिटीला कुठंतरी कॉम्प्रोमाइज झालं असेल, म्हणजेच जी क्वालिटी आपल्याला पाहिजे ती तयार झाली नाही. एकच याचं कारण आहे. बाकी रिझल्ट याचे हमखास येतात. मग मिरचीवर वापरण्यासाठी तुम्ही कोणत्याही स्टेजला वापरू शकता. आता काही शेतकऱ्यांची ही पण अडचण असेल की व्हायरल थोड्याफार प्रमाणात दिसतंय, तर त्याला काय करायचंय. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सर्वसाधारण आनंद ॲग्रोचं जे व्हायरोबॅन आहे,
तर हे व्हायरोबॅन वापरा. व्हायरोबॅन वापरल्यानंतर 7 ते 8व्या दिवशी आपल्याला ताकंडीची फवारणी घ्यायची आणि पुन्हा एकदा 8व्या दिवशी परत एकदा फवारणी घ्यायची. हे 3 डोस जर तुम्ही केले म्हणजे व्हायरोबॅनची एक फवारणी किंवा व्हायरोबॅनच्या 2 फवारण्या आणि 1 ताकंडीची फवारणी किंवा 1 व्हायरोबॅनची फवारणी 2 ताकंडीच्या फवारणी, तुमच्या 3 फवारणीमध्ये ऑलमोस्ट व्हायरस हा गायब झालेला असेल. आणि वैयक्तिक खूप साऱ्या शेतकऱ्यांचं हेच मत आहे की ज्यावेळेस त्यांनी ताकंडी वापरले त्यांना व्हायरसच काय, तर प्रत्येक चुरडा मोरडा असेल, लीफ कर्ल असेल, व्हायरस असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, ऑलमोस्ट 100% निदान हे ताकंडीमधूनच झालंय. त्यामुळे शक्यतो तुम्ही जर खूप रासायनिक खतं फवारत असाल तर तुमचा जो वायफट खर्च होतोय तो नक्कीच एकदा कमी करा. एकदा विश्वास ठेवा आणि 2 किंवा 3 स्प्रे नक्कीच ताकंडीचे घ्या आणि त्याच्यानंतर मला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः वापर कराल आणि त्याचा रिझल्ट घ्याल. तर शेतकरी मित्रांनो, कोणतंही पीक तुमचं असू द्या तुम्ही वापरू शकता आणि खास करून मिरचीसाठी तर हमखासपणे वापराच. 15-15 दिवसाच्या अंतराने एखादा स्प्रे आणि एखादी ड्रिंचिंग असं मिळून महिन्यातून किमान 2 टप्पे आपले झालेच पाहिजे. या टप्प्यातून तुम्हाला सगळेच रिझल्ट तुमच्या समोरच असतील आणि फोटोमधून तर तुम्हाला समजलंच असेल की ओपन प्लॉटमध्ये सुद्धा जर असा रिझल्ट येऊ शकतो तर ज्या शेतकऱ्यांनी मल्चिंग केलंय त्यांना तर ऑलमोस्ट भरपूर सारा रिझल्ट आलेला असेल. तर नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच तुमची इतर काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला उत्तरं दिली जातील आणि अजूनही इतर काही शंका असेल तर व्हॉट्सअप माझा नंबर आहेच. व्हॉट्सअपवरही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि इतर काही अडचण असेल तर कमेंटही करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.